नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आज मला जायचं आहे अकोल्याला, कारण की आज माझा चेकअप होणार आहे। त्याच्यामुळे आहे ना आज माझ्या मागे ना खूप गडबड आहे। तर बस लवकर मी आहे ना आता स्वयंपाक करून घेत आहे। तसं तर मी आहे ना स्वयंपाक बनवत नसते, फक्त नाश्ता वगैरे बनवत असते, म्हणजे ज्या दिवशी मला अकोल्याला जायचं असते ना त्या दिवशी। पण आज आहे ना मी आहे ना नाश्ता वगैरे काही बनवत नाही आहे, कारण की आज मी आहे ना पप्पांसाठी लवकर स्वयंपाक बनवून घेत आहे, कारण की आज पप्पा घरी आहेत। तसं जर पप्पांना जर शेतामध्ये जायचं असलं तर पप्पा आहे ना नाश्ता वगैरे करतात आणि शेतामध्ये निघून जातात। त्याच्यामुळे आहे ना मी आहे ना आज पप्पांसाठी स्वयंपाक बनवतच होती, तर म्हटलं चला आमच्या तिघांचा पण आहे ना स्वयंपाक मी बनवून घेते, कारण की कसं आहे मग आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला किती उशीर होणार आहे किती नाही हे आम्हाला माहिती नाही आहे। तर म्हणून मग आता इथे लवकर मी आहे ना स्वयंपाक बनवून घेते, त्यानंतर मग मला आहे ना तयारी पण करायची आहे। आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये मला आहे ना कमेंट आली होती की ताई तू अकोल्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जात असते, तर मी आहे ना अकोल्याला उज्ज्वला मापारी मॅडम आहेत ना त्यांच्याकडे जात असते। आणि खूप चांगल्या मॅडम आहेत त्या, कारण की तिथे मला गेल्यानंतर आहे ना खूप फरक जाणवला आणि माझ्या काही सबस्क्रायबर पण तिथे गेलेले आहेत, कारण की मला त्या स्वतः तिथे भेटल्या। तर त्यांनी मला सांगितलं होतं की बा ताई तुमच्यामुळे आम्हाला आहे ना इथला ॲड्रेस मिळाला आणि इथे आल्यानंतर मॅडम सोबत बोलून आहे ना आमचा जो प्रॉब्लेम होता ना हा पण दूर झालेला आहे। तर मला तर असं वाटतं की बा कोणाला पण असा प्रॉब्लेम असेल ना तर एक वेळा नक्की त्या मॅडमकडे जा आणि हा प्रॉब्लेम तुमचा दूर करा, कारण की एवढ्यात आहे ना हा प्रॉब्लेम इतका वाढलेला आहे की आपल्याला पण कळत नाही की बा आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि आपला चेकअप वगैरे करायचा, कारण की ही चुकी आहे ना मी अगोदर करून बसलेली आहे। आणि याचा मेंटली त्रास काय होतो हे आमच्या दोघांशिवाय कोणीच समजू शकत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की बा याच्या अगोदर पण मी आहे ना माझे 2 वेळा बाळ काढून आणलेले आहेत। तर माझ्यासारखी आहे ना चुकी तुम्ही करू नका। जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल ना तर नक्की एक वेळा उज्ज्वला मापारी मॅडमकडे जा आणि तुमचा प्रॉब्लेम आहे ना हा दूर करा। तर फ्रेंड्स, आता स्वयंपाक करून झालेला आहे आणि स्वयंपाकामध्ये आज मी आहे ना टमाटर आणि मेथीची भाजी बनवली होती आणि पोळ्या टाकल्या होत्या पप्पांसाठी आणि आईंसाठी, बाजरीची भाकरी बनवली होती। तर सर्वांचे जेवण झाले, फक्त आता यांचं जेवण राहिलं। तर हे आता आंघोळीला गेलेले आहेत। तर आज आम्ही चाललेलो आहे अकोल्याला चेकअपसाठी। तर आता सर्व आवरून झालेलं आहे, फक्त माझी तयारी राहिली, आईची तयारी झालेली आहे। तर लवकर तयारी करून घेते आणि बाहेर इतकी थंडी हवा सुरू आहे। काल तरी मला बरं म्हणजे असं म्हणजे सर्दी खोकला आहे ना हा बसला होता, पण काल रात्रीपासून पुन्हा सुरू झालेला आहे, कारण की काल रात्री आम्हाला आहे ना मार्केटमधून यायला थोडासा उशीर झाला होता। तर इकडे ना खूप थंडी हवा सुरू होती, तर त्याच्यामुळे माझ्या नाकामध्ये ना थंडी हवा गेली, तर पुन्हा मला सर्दी झाली। तर आता ज्या मॅडमनी मेडिसिन दिल्या होत्या ना त्या घेतल्या मी। आता पुन्हा मला मॅडमपासून आहे ना मेडिसिन आणावं लागतील सर्दी खोकल्याच्या, आणि तापीच्या तर आहेत म्हणा, तर फक्त सर्दी खोकल्याच्या आणावं लागतील। पूर्ण जो गळा आहे ना माझा सोकल्यासारखा झाला, आईचा पण तसंच होत आहे। तर बघू आता काय काय सांगायचं आहे मॅडमला हे विचार करून घेते। तर मॅडमला सांगून पुन्हा आता सर्दी खोकल्याच्या मेडिसिन आहेत ना ह्या घेऊन येणार। तर चला, आता सर्व आवरून झालेलं आहे, भांडे वगैरे सर्व घासून घेतले। जेवण यावेळेस आहे ना आम्ही घरूनच करून घेतले, कारण की कसं आहे आता हॉस्पिटलमध्ये किती वेळ होतो किती नाही हे माहीत नाही, आणि मला पण मेडिसिन घ्यायच्या आहेत दुपारच्या आणि आईला पण घ्यायच्या आहेत। तसं तर आम्ही आंटीच्या इथं जाणार आहोत आणि प्रत्येक वेळेस आम्ही आंटीच्या इथं जात असतो, तिथे जेवण वगैरे करत असतो। पण कसं आहे एखाद्या वेळेस आहे ना खूप उशीर होते। आता मागच्या महिन्यात आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना तेव्हा आम्हाला खूप उशीर झाला होता आणि माझी जी दुपारची मेडिसिन आहे ना ही मिस झाली होती, म्हणजे उशिरा घेतल्या गेली, 5-5:30 वाजता घेतल्या गेली 2 वाजताची मेडिसिन, कारण की ती आहे ना जेवणानंतरची आहे। तर त्याच्यामुळे आहे ना म्हटलं कसं आता आज पण किती वेळ होणार किती नाही हे माहीत नाही आहे, मागच्या महिन्यात खूप उशीर झाला होता आम्हाला। तर म्हणून मग यावेळेस आहे ना आम्ही घरूनच जेवण वगैरे करून घेतलेलं आहे। सकाळच्या ज्या मेडिसिन आहेत ना ह्या मी पण घेतल्या आणि आईने पण घेतल्या। तर आता फक्त राहिली दुपारची। तर आता लवकर हॉस्पिटलमधलं काम झाल्यानंतर मग आम्ही आंटीकडे जाऊ आणि त्याच्यानंतर मग मी तिथं थोडंसं काही खाऊन वगैरे मग दुपारची गोळी घेऊन घेणार। तर चला आता लवकर तयारी करून घेते, कारण की माझा जो नंबर आहे ना हा पहिलाच आहे, तर तिथे लवकर पण पोचायचं आहे। तर आता हे खाली आल्यानंतर मग अगोदर यांना वाळून देते, त्याच्यानंतर मग मी तयारी करते। थंड पाणी आहे का ते, हे पाणी करून देऊ का कोमट? नाही ना, यांनी जेवण पण नाही केलं, पूर्ण गळा दुखत आहे। तर यांच्यासाठी मी ना टिफिन घेऊन घेतला, म्हणजे गाडीमध्ये बसल्या खाऊन घेतील, त्यानंतर मग यांच्या मेडिसिन घेतलेल्या आहे सोबतच, खाल्ल्यानंतर मग मेडिसिन घे जा। ठीक आहे, रुमाल घेतला सांगा, पप्पाच्या अलमारीमध्ये सांग, सर्व गळा बसलेला आहे। हो ना,
सर्दी खोकला सर्वांनाच झाला. चला मग तयारी झालेली आहे आता हॉस्पिटलमध्ये जाण्याची. 11:30 वाजले इथे. हो गाडीची चाबी तुमच्याच पर्समध्ये ठेवून द्या. हां ठेवून द्या त्याच्यातच. हा चला. भजी मस्त गरम गरम कांदा भजी आणि हां त्याच्यासोबत मिरची आहे. मिरची पण फिक्की आहे. आईच्या आवडीच आहे आज. कांदा भजी. चला घ्या. थांबा मीठ आणते. आपण काय कांदा भजी खात होतो त्या इथं आणि बटाट्याचे भजी ना. सर तब्येत खराब झाली नव्हती ना त्याच्यानंतर. खाल्ले गेले होते. किती खाल्ले होते ते? खाल्ले होते. असं तेल तेल नुसतं तरी भुका इतक्या लागलेल्या ते कसं ते समुद्राचं पाणी सर तोंडामध्ये गेलं होतं. त्याच्यात मस्त मस्ती केलं आणि मग मस्त थंडी वाजली. काय मॅगी. तर आज आंटीने आमच्यासाठी मस्तपैकी कांदा भजी बनवत आहेत. नेहमी पोळी भाजी बोर झालं होतं नाही. पोळी भाजी खाऊन कंटाळा आला. हा म्हणून मग आज मस्तपैकी कांदा भजी. काय बेत आहे आजचा कांदा भजी. आंटी नाही कांदा भजीचा बेत. मस्तपैकी कांदा भजी. ठीक आहे तिखट नाही आहे. ओके. नाही मला माहिती तुमच्या पोराला आवडत आहे. तुम्हाला माहिती आहे हिरवी मिरची पाहिजे नाही. ते बघा टाकली फक्त. ते बघा खोलू कोण झाले. गरम गरम आहे ना म्हणून. हा पाणी टाक त्याच्यात. पाणी टाका. पाणी गरम आहे. नाही कानू घ्या ना. थांबा देते प्लेटमध्ये. हो थांबा ना. होऊ द्या ना. चलो कानू कुठे गेले. काना कुठे गेले. हे घ्या. चला घ्या. भजी बनवत आहेत. पाणी टाकून देऊ का त्याच्यामध्ये. भिजून देऊ का. गरम आहेत ना ते. मग खा गरम आहेत. खाऊन घ्या. हा असं करा. हा कसं मग असे करतात ते. मिरची फिकी आहे ना. खा मग हा ना. घ्या ना. घेतो ना आंटी ना. आम्ही घेतो सोबत. हा हो कानूला द्या. दाखवा. अरे घ्या पकडा. चलो घ्या. बस अजून पाहिजे का बरं. तो काय म्हणजे मिरचीचे भजी असे म्हणून राहिले. बरं थांबा मी बनवतो. अगं कुठे आहेत मिरच्या आहेत का. बरं ठीक आहे. याच्यामधल्याच घ्या ना आंटी ना मिरच्या. घ्या हे घ्या भजी. आई घ्या पाहिजे. हा घेतो ना. हो आज गट्टू हळू. आंटी नंबर लाल होऊ दे. खाऊ असे छान लागून राहिले. आईला लाल आवडत. मी हे नाही टाकत ना त्याच्यात. काय म्हणते त्याला हळद नसते घालत मी. त्याच्यानं मग ते किती वेळ झाला तरी जास्त असे लालसर नाही दिसत. आई हळद घालतात. तुम्ही हळद नसते घालत. बेसनातच करून छान झालं. देऊ नाही. हा हे दिसले की तुम्ही खूप दिवसानंतर दिसले. येणारे लेकर. हा मग हे कसे धावतात व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. बघा एक गेलं पडद्याच्या माग. एक आहे इथे उभं. ही खिडकी मधून चालू आहे. गट्टू. चला मग आता भजे खाऊन झालेले आहेत. आणि इथे आंटीने मस्त गरम गरम चहा बनवलेला आहे अद्रकवाला. हा एकदम फिक्का आहे. बरोबर आईला जसं पाहिजे तसंच झाला आहे नाही. म्हणजे आईच्या सोबत आता आम्ही पण फिक्का चहा घेणं सुरू करतो. हा तुम्ही नाही घेत चहा नाही. जाऊ द्या मीच घेऊन घेते मग चहा.
चला तर मग फ्रेंड्स, आता निघत आहोत आम्ही घरी जाण्यासाठी, कारण की आंटीची इथेच आम्हाला आहे ना 4:30 वाजले होते आणि आज आहे ना हॉस्पिटलचं जे काम आहे ना हे लवकर झालेलं होतं. तर म्हणून मग आता आम्ही आहे ना आंटीची इथे खूप वेळ बसलो. तर इथे आता आंटी आहे ना आईला हळदी कुंकू लावून देत आहे, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या इकडची पद्धतच आहे की बा आपल्या इथं कोणी पण आलं ना तर आपण हळदी कुंकू लावल्याशिवाय त्यांना जाऊ देत नाही. तर म्हणून मग आता इथे आंटी आईला आता हळदी कुंकू लावून देत आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघू. बाय बाय, लवकरच आता बाय अंकल. तर आंटीच्या घरून निघाल्यानंतर आहे ना मला गाडीमध्ये केव्हा झोप लागली हे मलाच माहीत नव्हतं, कारण की आहे ना एवढ्यात मला आहे ना असं खूप थकवासारखं वाटत आहे. तर मी आहे ना गाडीमध्ये झोपून गेली होती, तर यांनी हे शूट करून घेतलं होतं. चला तर मग फ्रेंड्स, भेटू आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.